नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जीवा तर पहिली स्पर्धा जिंकलेला असतो, पहिला खेळ जिंकलेला असतो, तर त्यानंतर जीवा आता पार्थला म्हणू लागतो, बडे भैया आता होऊन जाऊ देत. तर पार्थ म्हणतो, उगाच तू मला काहीतरी सांगू नकोस असं म्हणत आता पार्थ नाटक करत म्हणतो, मला प्रेशर आलाय असं म्हणत पार्थ तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो तिथे धडपडतो. सर्वजण पार्थला पकडतात आणि पुन्हा आणून जाग्यावर बसवतात. तर मिथुन काका म्हणू लागतात, काय रे तुझ्या बायकोला तू एवढा घाबरतोस की तुला आता प्रेशर आलाय? अरे किती घाबरशील रे तुझ्या बायकोला? तर विक्रम म्हणू लागतात, तो बघ जीवा त्याने तर घराचं नाव राखलं आहे आणि तुझं काय रे, तू तर घाबरून पळतोयस. तर आता पार्थ म्हणू लागतो, बाबा उगाचच तुम्ही मला घाबरवू नका हा. तर आता वसुहत्या म्हणू लागतात, मानेने पार्थ तर असा जिंकेल. तर जीवा म्हणतो, हो ना बडे भैया तर असा जिंकेल असा. तर मानिनी ताई म्हणू लागतात, पार्थ तू मोठा आहेस त्यामुळे तुला हरून चालणार नाही. पार्थ म्हणतो, तुम्ही थांबाल का सर्वजण? तुम्ही सर्वजण मला चण्याच्या झाडावर चढवू नका, कारण ही सगळ्यात कठीण परीक्षा आहे माझी, हे मला चांगलंच माहीत आहे. या मोहितेंच्या पोरी आहेत, साध्यासुद्धा नाही आहेत, त्यामुळे आता मला फोकस करू द्या. फोकस तर काव्या म्हणते, फोकस करायचा आहे ना, करा. हा बघा हात, आता तुमच्यात हिंमत असेल तर ही मूठ तुम्ही उघडूनच दाखवा. तर आणि काव्या आता पार्थला म्हणते, कितीही फोकस करा देशमुख, परंतु मी काहीही मूठ उघडणार नाही. तर पार्थ म्हणू लागतो, बोक्याला हिसकावता येतं. तर काव्या आता पार्थच्या अंगावर धावून जाते आणि म्हणू लागते, मांजरीला नख मारता येतात. आता पार्थ मात्र घाबरतो आणि म्हणू लागतो, आई ही बघ तुझी सून हाणामारीच्या गोष्टी करते. मानिनी ताई म्हणतात, गप्रे आणि तू खेळून दाखव अगोदर. आता घाबरलेल्या पार्थला पाहून नंदिनी म्हणू लागते, पार्थ एवढ्यातच घाबरलात? तर आता पार्थ म्हणतो, नाही नाही मी घाबरलं वगैरे नाही आहे. तर जीवा म्हणतो, हो हो बडे भैया घाबरला वगैरे नाही आहे. अरे बडे भैया लढ, तू लढ बिंदास. तर पार्थ म्हणतो, लढणारच आहे. तर आता रम्या म्हणू लागते, चला सुरुवात करूयात का? आता सुरुवात केली जाते. तर आता पार्थ प्रयत्न करतो पण त्याला जमत नसतं आणि म्हणूनच पार्थने आता काव्याला गुदगुल्या करायला सुरुवात केलेली असते आणि त्याचवेळी काव्याच्या हातातील हार्ट खाली पडतं. परंतु काहीही झालं तरी हार्ट ते परत काव्यानेच मिळवलेलं असतं. आता मात्र पार्थला काही ते हार्ट मिळत नसतं. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, देशमुख आता तुमच्यात हिंमत असेल ना तर हे हार्ट मिळवूनच दाखवा. तर आता जीवा म्हणू लागतो, अरे बडे भैया काय हे एवढं तुला जमत नाही का? तर पार्थ म्हणतो, मी ते हार्ट मिळवून तरी दाखवलं होतं, समजलं का? तर काव्या म्हणते, हो का मिळवलं होतं का? मग आता माझ्या हाताची मूठ उघडूनच दाखवा. नाही जर तुम्हाला असं म्हणत काव्या पुन्हा एकदा पार्थच्या अंगावर जाते आणि म्हणू लागते, पुन्हा चिटिंग करायची नाही. तर आता पार्थ घाबरतो. मानिनी ताईंना आवाज देत म्हणतो, आई तुझी सून बघा हाणामारीच्या गोष्टी करते. मानिनी ताई म्हणतात, गप रे तू खेळ जिंकत नाहीयेस तो बघ आणि तुला खेळता येत नाही. तर पार्थ म्हणतो, मला खेळता येत नाही, आता तर मी खेळून दाखवेनच. तर काव्या म्हणते, हो मी सुद्धा तेच बोलतेय, तुम्ही ही मूठ उघडूनच दाखवा, तुमच्यात हिंमत असेल तर. तर आता काव्याचा हा कॉन्फिडन्स पाहून जीवा म्हणू लागतो, मला तर तय्यबरीला विचारायचंच आहे की या मुलींना काय घालून लहानाचं मोठं केलं आहे. आता मात्र काव्या आणि नंदिनी जीवाकडे पाहतात. जीवा म्हणतो, नाही नाही काही नाही. आता जीवा घाबरून गेलेला असतो, कारण दोघेही एकापेक्षा एक डेंजर असतात आणि दोघींच्या पुढे या दोघांचा काही निभाव लागत नसतो. तर आता नंदिनी पार्थला म्हणू लागते, पार्थ शक्तीपेक्षा युक्ती वापरा तुम्ही, तरच आम्हा मोहितेंच्या मुलींना तुम्ही मात देऊ शकता. तर जीवा म्हणतो, माझ्यासारखं. पार्थ म्हणतो, तू असं म्हणत आता पार्थ काव्याकडे पाहतो. काव्या म्हणते, चला चला तुम्ही ही मूठ उघडून दाखवा, जमते का बघू तुम्हाला. आता शक्तीने नाही तर युक्तीने. अहो देशमुख तेवढंही जमत नसेल तर प्रेमाने, एकदा प्रेमाने मूठ उघडून तर बघा, नक्की तुम्हाला तुमचा हार्ट मिळेल. आता मात्र काव्याचं हे बोलणं पार्थने फारच मनावर घेतलेलं असतं आणि आता पार्थ हळूहळू काव्याच्या जवळ जाऊ लागतो. काव्याच्या गालावर किस करायला जाणार. आता सर्वच जण आपले डोळे झाकून घेतात. पार्थ किस करणार, परंतु आता त्याचवेळी काव्या तिचा हात आपल्या तोंडावर धरते आणि त्याचवेळी तिच्या मुठीतला हार्ट मात्र खाली पडलेलं असतं आणि ते पार्थला मिळालेलं असतं. आता पार्थ ते हार्ट हातात घेतो आणि ते काव्याच्या लक्षातही नसतं की आपण सुद्धा पार्थमध्ये हरवून गेलेलो असतो आणि त्याचवेळी आपल्या हातातलं हार्ट खाली पडलं. आता पार्थ ते हार्ट तर घेतो, परंतु पार्थ जिंकल्यामुळे देशमुखांच्या घरात खूप मोठा कल्लोळ झालेला असतो. सर्वच जण खुश होतात, आनंदाने नाचू लागतात आणि आता मात्र देशमुखांची दोन्ही मुलं जिंकलेली असतात. परंतु पार्थ काही स्वतःची हार मान्य करत नाही. तो काव्याला जिंकायला देतो, कारण त्याच्या हातात मिळालेलं हार्ट तो पुन्हा एकदा काव्याच्या हातात ठेवतो
आणि हाताची मूठ बंद करतो आणि हे सगळं काही रम्याच्या वेळी पाहते. त्यावेळी रम्याचा जळफळाट होत असतो. काव्या आता पार्थकडे पाहते तर पार्थ काव्याचा हात हातात घेतो आणि तिच्या हातावर किस करतो. आणि यावेळी मात्र रम्या रागाने त्या दोघांकडे पाहत असते, कारण या दोघांचं एकमेकांचं असणारं प्रेम आणि ते सगळ्यांसमोर दाखवणं हे तर रम्याला अजिबातच आवडलेलं नसतं. जिथे ती पार्थ आपला व्हावा हा विचार करत असते तिथे पार्थ काव्याच्या हातावर किस करतो हे रम्याने पाहिलेलं असतं आणि तिचा चांगलाच चळफळाट होत असतो. आता दोघेही जिंकल्यामुळे दोघंही खूप खुश असतात. सर्वच जण नाचत असतात. तर त्यानंतर विक्रम म्हणू लागतात, चला या खेळामध्ये माझ्या मुलांनीच बाजी मारली. रम्या म्हणते चला, म्हणजे आता या खेळामध्ये देशमुख बॉईज जिंकलेले आहेत. आता पार्थ, जीवा, विक्रम, युग आणि मिथुन काका सर्वच जण डान्स करू लागतात. तर त्यानंतर मिथुन काका रम्याला म्हणतात, रम्या खरंच खूप छान गेम होता आणि यापुढचं कोणता खेळ आहे का कोणता खेळ? तर आता मिथुन काका म्हणतात, या पोरींनी आपल्या पोरांना चांगलंच दमवलं आहे. आता रम्या तुझ्याकडे असा कोणता खेळ आहे का की ही पोरंसुद्धा या पोरींना चांगलंच दमवतील? रम्या म्हणते आहे. असं म्हणत रम्या आता एका डिशमधून काजू कतली घेऊन आलेली असते आणि सगळ्यांसमोर दाखवत म्हणते, हा आहे पुढचा खेळ. तर आता नंदिनी आणि काव्यासाठी पुढचा खेळ असतो. आता रम्या म्हणू लागते, पार्थ आणि जीवा तुम्ही दोघांनीही एक एक काजू कतली हातात घ्या. आता दोघंही एक एक काजू कतली हातात घेतात. रम्या म्हणू लागते, आता तुम्ही दोघांनीही आपापल्या बायकांच्या हातात ती काजू कतली द्या. तर पार्थ म्हणतो, काय हे रम्या, पुन्हा आम्हाला हरवायचा प्लॅन आहे का? तर आता रम्या म्हणते, मी सांगितलं ना की तुम्ही तुमच्या हातातली काजू कतली बायकांच्या हातात द्या. तर जीवा म्हणतो, काय चाललंय रम्या, तुला काय आम्हाला हरवायचंच आहे का? रम्या म्हणते, जीवा तुला बोलले ना मी, तू अगोदर बायकोच्या हातात दे बरं. तर आता नंदिनी आणि काव्या काजू कतली मागून घेतात. आता जीवा आणि पार्थ काजू कतली देतात. तर त्यानंतर रम्या म्हणू लागते, आता टास्क काव्या आणि नंदिनी तुम्हाला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तुमच्या मुठीत हार्ट होतं आणि ते मिळवण्यासाठी जीवा आणि पार्थने प्रयत्न केले होते, मग आता तसे प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे तुमच्या हातात असणारी काजू कतली तुम्हाला तुमच्या नवऱ्यांना भरवायची आहे आणि तुम्ही दोघांनी तोंड असं बंद करायचं आहे. मगाशी त्यांनी मूठ कशी बंद केली होती तसंच तोंड उघडायचं नाही आणि तुम्ही दोघांनी तीच काजू कतली भरवण्याचा प्रयत्न करायचा. तर आता नंदिनी आणि काव्या एकमेकांकडे पाहतात आणि मोठ्यानेच म्हणतात, आम्ही तयार आहोत. आता खुर्चीवर पाहतात तर जीवा आणि पार्थ गायब असतात. आता सर्वच जण म्हणतात की हे कुठे गेलेत? तर दोघंही डायनिंग टेबलवर जाऊन बसलेले असतात आणि म्हणू लागतात, आम्ही इथे आहोत. आता काव्या आणि नंदिनी तिथे जातात आणि काजू कतली भरवण्याचा प्रयत्न करतात, परंतु दोघंही काही तोंड उघडायला तयार नसतात. आता दोघंही पळत सुटतात. आता नंदिनी आणि काव्या त्यांच्या मागून पळतात. आता दोघंही येऊन खुर्चीवर बसतात. तर आता नंदिनी आणि काव्या प्रेमाचं नाटक करतात आणि दोघांशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत त्यांना काजू कतली भरवण्याचा प्रयत्न करतात. तर विक्रम म्हणू लागतात, ए तोंडक्यांनो, मी भूलू नका, ती तुम्हाला चितवण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही तोंड उघडायचं नाही. तर आता हे दोघं काही तोंड उघडायला तयार नसतात. त्यावेळी नंदिनी म्हणू लागते, जीवा तुम्ही तुमच्या नंदू डार्लिंगला काय म्हणता? आणि नंदू डार्लिंगवर तुमचं प्रेम आहे ना, मग आज तुमची नंदू डार्लिंग तुम्हाला काजू कतरी भरवत आहे, घ्या ना हो. परंतु जीवा नंदिनीपेक्षाही वरचढ असतो, तो काही काजू कतली खायला तयार नसतो. तर दुसरीकडे काव्य म्हणू लागते, पार्थ अहो तुमची ही काव्या, तुमची मांजर तुम्हाला काजू कतरी भरवते आहे ना, मग एवढं प्रेमाने जर तुमची ही मनी माऊ तुम्हाला काजू कतरी भरवत असेल तर तुम्हाला खायची नाही आहे का? काय हे पार्थ, असं असतं का कधी? असं म्हणत ती गोड बोलण्याचा, प्रेमाचं नाटक करण्याचा प्रयत्न करते, परंतु पार्थ कुठला तोंड उघडतोय? पार्थसुद्धा काही तोंड उघडायला तयार नसतो. तर युग म्हणू लागतो, वहिनी अगं या दोघांचं नाक दाबा म्हणजे तोंड उघडतील लगेच. आता काव्या आणि नंदिनी प्रयत्न करत असतात, परंतु जीवा आणि पार्थ काही नाकही हाती लागू देत नसतात. तर मानिनीताई युगला म्हणतात, अरे तू गप्प बस रे. तर त्यानंतर काव्या मानिनीताईंना म्हणते, आई अहो काय हे, तुमच्या या लाडक्या 2 मुलांना त्यांच्या बायकांसमोर सतत तोंडही उघडता येत नाही, एवढे घाबरतात का? तर नंदिनी म्हणू लागते, नाहीतर काय, तोंड शिवून घेतल्यासारखंच झालं यांचं, नाही का ग काव्या? काव्या म्हणते, हो ना, बघ ना, ही तोंडही उघडत नाही आहेत साधं. आता काव्या आणि नंदिनीचा हा खेळ विक्रम यांच्या चांगलाच लक्षात आलेला असतो. विक्रम म्हणू लागतात, असू देत, ए टोणक्यांनो, ही दोघंही तुम्हाला चितवण्याचा प्रयत्न करतायत, पण तुम्ही तोंड उघडायचं नाही, समजलं का? तर आता विक्रम यांनी चेतावणी दिल्याप्रमाणे पार्थ आणि जीवा दोघंही आपल्या बाबांचा आदेश पाळतात आणि तोंड काही उघडत नसतात.
तर मानिनीताई विक्रम यांना म्हणतात, अहो तुम्ही उगाच मध्ये मध्ये करू नका, तुम्ही गप्प बसा बरं, असं म्हणत मानिनीताई विक्रम यांना शांत करतात. तर इकडे काव्य पार्थला काजू कतली बनवण्याचा प्रयत्न करते. तर नंदिनी जीवाला. तर काव्य म्हणू लागते, पार्थ अहो प्लीज काजू कतली खा ना, तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही, असं म्हणत काव्य पार्थचे हात पकडते आणि त्याच्यावर चिडलेली असते. आता सर्वच जण ते दोघींकडे पाहतात. दोघे एवढे प्रयत्न करूनही आता दोघं काही काजू कतली खायला तयार नसतात. तर आता नंदिनी सुद्धा जीवाशी सगळ्यांसमोरच प्रेमाने गोड बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु जीवासुद्धा काही नंदिनीच्या या प्रेमाला फसत नाही आणि काजू कतली काही खायला तयार होत नाही. तर इकडे नंदिनीचं पाहून काव्याने तर पार्थचा हात घट्ट पकडलेला असतो आणि म्हणत असते, काव्या, असं म्हणत ती आता पार्थला बोलतं करण्याचा प्रयत्न करते, परंतु काही झालं तरी पार्थ काही बोलायला तयार नसतो. आता किती काही प्रयत्न केले तर दोघंही काही तोंड उघडायला तयार नसतात. तर काव्य म्हणू लागते, नाक दाबून तोंड उघडता येतं. त्यावेळी नंदिनी आणि काव्य एकत्रच म्हणतात, देशमुखांच्या सुनांना. आता मात्र दोघंही घाबरून गेलेले असतात. काव्य आणि नंदिनी प्रयत्न करणार, परंतु त्याचवेळी दोघंही पळत सुटतात. आता काव्य आणि नंदिनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु दोघंही काही हाती लागत नसतात. काव्य नंदिनी खुर्चीतून गोल गोल फिरत असतात, परंतु हे दोघे त्यांना चकवा देत असतात. आता मात्र पार्थ बाजूला जाऊन उभा राहतो आणि त्याच्यासोबत जीवाही. इथे मात्र काव्य आणि नंदिनी खुर्ची गोलच फिरत असतात आणि आता मात्र दोघेही थकून गेलेले असतात. तर दुसरीकडे मानिनीताई त्यांच्या हातातील काजू कतरी विक्रम यांना दाखवतात आणि म्हणू लागतात, काय मग तुम्हाला हवी आहे का? तर विक्रम म्हणतात, हो, परंतु मानिनीताई कारण विक्रम यांना देत नाही, तर विक्रम मानिनीताईंना चकवा देत शेवटी ती काजू कतरी खाऊनच दाखवतात. त्यावेळी मानिनीताई म्हणतात, ही काजू कतरी तर माझ्यासाठी होती. तर विक्रम म्हणतात, तुला दुसरी घे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी आणि काव्य खूप दमलेल्या असतात आणि म्हणूनच काव्य रम्याला म्हणते, रम्या अगं ऐक ना, मी काय म्हणते, ही काजू कतली मी आणि नंदिनी ताईच खातो, प्लीज प्लीज. तर आता रम्या काही या गोष्टीसाठी तयार नसते. तर नंदिनी म्हणू लागते, हो ना गं रम्या, अगं यांच्या मागे धावून धावून खरंच खूप भूक लागली आहे गं, आम्हीच खाऊन टाकतो, असं म्हणत आता नंदिनी सुद्धा रम्याला रिक्वेस्ट करत असते. रम्या म्हणते, नाही, तुम्ही ही काजू कतरी खाऊ शकत नाही. वसू आत्या म्हणतात, नाही नाही, ही काजू कतरी तुम्हाला खायचीच नाही आहे, ही तुम्हाला त्या दोघांना भरवायची आहे, जमत नसेल तर हार मान्य करा. आता मात्र नंदिनी आणि काव्याला काय करावं काहीच कळत नाही. रम्या म्हणू लागते, हो, तुम्हाला जर जमत नसेल तर तसं तुम्ही सांगा आणि हार मान्य करा, चालेल. रम्या म्हणते, तुम्ही मान्य करा की तुम्ही हारलात. आता मात्र नंदिनी आणि काव्य एकमेकांकडे पाहू लागतात. तर नंदिनी रम्याला म्हणू लागते, रम्या, वसू आत्या, अहो असं काय करताय, हे जीवा कसे अडून बसले आहेत बघताय ना तुम्ही, ते तर काजू कतली खायलाच तयार नाही आहेत, तोंड उघडायलाच तयार नाही आहेत, मग मी तरी काय करणार आहे. तर काव्य म्हणू लागते, नाहीतर काय ताई, अगं एक काळ असा होता, माझा हा बोका माझ्यासाठी श्रीखंड घेऊन यायचा आणि मी तो श्रीखंड खावा यासाठी माझ्या मागे पुढे करायचा, असं म्हणत काव्य आता पार्थच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि गोड बोलण्याचा त्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते. आणि ताई आता बघ ना, हा बोका तर मला ऐकतच नाही आहे गं, असं म्हणत काव्या पार्थला बोलतं करण्याचा त्याचं तोंड उघडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु पार्थ काही तोंड उघडत नाही. तर आता नंदिनी म्हणू लागते, जीवांना काय वाटलं ते मला त्रास देतील आणि मी तो त्रास सहन करेन, नाही, आता मी तर त्यांच्या मागे पुढे करणारच नाही, वाटेच बघा, असं म्हणत आता नंदिनी तोंड फिरवून उभी राहते. तर काव्य म्हणू लागते, नाहीतर काय, मी तर आता ठरवूनच ठेवलंय की या बोक्याच्या मागे मागे करायचं नाही, राहू देत, नसेल ना खायची मग नको खाऊ देत, असं म्हणत आता काव्य सुद्धा पाठ करून उभी राहते. आणि नंदिनीला म्हणू लागते, ताई अगं मी काय म्हणते, आपण दोघांनी म्हणजे पहिल्याप्रमाणे आतासुद्धा एकाच खोलीत झोपूयात का, एकाच खोलीत राहूयात का. तर नंदिनी म्हणते, अगं काव्या, फक्त एकाच खोलीत राहूयात कशाला, आपण दोघींनीच हनीमूनला जाऊयात ना. आता नंदिनी आणि काव्याचं हे बोलणं ऐकून जीवा आणि पार्थला धक्काच बसतो. ते मोठ्यानेच म्हणतात, काय, आणि त्याचवेळी तीच संधी त्या दोघींसमोर असते आणि त्या संधीचा फायदा घेत दोघींनीही आपापल्या नवऱ्याला काजू कतरी भरवलेली असते आणि हा खेळ दोघेही जिंकलेले असतात. आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे दोघींनीही पुन्हा एकदा त्यांना दाखवून दिलेलं असतं. आता मात्र दोघांची हार त्यांना मान्य करावी लागते. आता काव्य आणि नंदिनी तर जिंकलेले असतात आणि दोघेही घरातील सर्वांसोबतच आपला आनंद साजरा करत असतात. मानिनीताई आणि विक्रम खुश होतात. इकडे मात्र पार्थ आणि जीवाचं तोंड पडलेलं असतं. दोघेही खुर्चीवर शांत बसून असतात आणि रम्या त्या दोघांकडे पाहत असते. आता त्या दोघांची हार झालेली असते आणि त्यांचे ते चेहरे पाहून रम्याला मात्र हसायला येत असतं.
तर रम्या जाहीर करते आणि म्हणू लागते, या स्पर्धेचे, या खेळाचे विजेते आहेत देशमुखांच्या सुना. आता मात्र घरात एकच कल्लोळ असतो. आता आपल्या सासू सासऱ्यांसोबत काव्या आणि नंदिनी आपला आनंद साजरा करत असतात. तर त्यानंतर काव्या जीवा आणि पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते, अरे बापरे, या दोघांचे चेहरे बघा ना. आता त्यांना उदास पाहून इथे मात्र सर्वांनाच हसू येत असतं. तर जीवा रम्याला म्हणू लागतो, रम्या, हा खेळ तर झाला आहे आणि तू जाहीर केल्याप्रमाणे देशमुखांच्या सुना जिंकल्या आहेत, मग आता पुढे काय? तर आता रम्या म्हणू लागते, आत्तापर्यंत नवरा बायको यांचा तर म्हणजे तुमच्या जोडीचा तर खेळ झालाच आहे. आता जोडी वसेच जोडी, म्हणजे तुमच्या चौघांचाही एक खेळ होणार आहे आणि तुम्हा चौघांमध्ये एक सामना रंगणार आहे. आता मात्र जीवा, पार्थ, काव्य आणि नंदिनी रम्याकडे पाहू लागतात. तर त्यानंतर रम्या पार्थ आणि काव्याचा एक एक पाय बांधते आणि त्यानंतर जीवा आणि नंदिनीचा. आता असे पाय बांधून झाल्यानंतर मिथुन काका रम्याला म्हणतात, रम्या, मला एक सांग, तू जे ह्या चौघांचे असे पाय बांधलेस त्याने नक्की कोणता गेम खेळायचा आहे? अगं मला तरी सांग, हा कोणता खेळ आहे? रम्या म्हणू लागते, काका, अहो 3 पायांची शर्यत. तर मिथुन काका रम्याला म्हणतात, 3 पायांची? इथे 2 पायांनी चालता येत नाही माणसाला. तर रम्या म्हणू लागते, कसं आहे ना, आजच्या या जनरेशनमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा ही असतेच. म्हणजे प्रत्येक जोडीला जगातील दुसऱ्या जोडीबद्दल आकर्षण वाटतं, कौतुक वाटतं. पण अशाने होतं काय? मग त्या कपलमध्ये इगो क्रॅश होतात, एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होतो आणि मग त्याने होतं काय? तर नवरा बायको नंतर एकमेकांचेच पाय खेचायला लागतात. तर पार्थ खुणावूनच काव्याला म्हणतो, मी काही यातला नाही. तर रम्या म्हणू लागते, पण त्यांनी ठरवलं की आपणच सगळ्यात बेस्ट आहोत आणि आपण एकत्र मिळून सगळ्या स्पर्धेमध्ये जिंकू शकतो. तर समजायचं की हे एका चांगल्या कपलचं लक्षण आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की स्पर्धेमध्ये आणि संसारामध्ये दोघांचंही कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं. मग बघूयात की आजच्या स्पर्धेत तुमचं कॉर्डिनेशन किती महत्त्वाचं ठरतं. बघूया आता कोणती जोडी विजेती ठरते, जीवानंदिनी की? तर त्याचवेळी पार्थ म्हणतो की नाही, आणि तर त्यावेळी रम्या म्हणते ओके आणि काव्यार्थ असं म्हणत आता रम्या म्हणू लागते, ही आहे तुमच्या खेळाची स्टार्टिंग लाईन आणि ती पुढे आहे तुमची फिनिश लाईन. म्हणजे नियमाप्रमाणे जी जोडी अगोदर ती फिनिश लाईन क्रॉस करेल तीच असेल या स्पर्धेची विजेती जोडी. आणि हो, एवढंच नाही, तर जो नवरा गजरा अगोदर बायकोच्या केसात माळेल तीच असेल सगळ्यात पहिली विजेती जोडी. आता सर्वजण रम्याच्या या खेळाचं कौतुक करतात. रम्या म्हणू लागते, पण कोणीही चिटिंग करायची नाही. मी स्वतः फिनिश लाईनपर्यंत उभी राहणार आणि जज करणार आहे की यामध्ये कोण चुकतं आहे. तर नंदिनी म्हणू लागते, पण खरंच रम्या, या स्पर्धेची काही गरज आहे का? तर वसुवत्या म्हणतात, अगं नंदिनी, हा तर खेळ आहे. तर आता पार्थ म्हणू लागतो, तरीसुद्धा आपल्याच लहान भावाची कसली कॉम्पिटिशन करायची आहे? तर नंदिनी म्हणू लागते, हो अगदी खरं आहे, आणि मी खरं सांगू का, मला सुद्धा काव्यासोबत अशी स्पर्धा वगैरे नाही करायची आहे. तर काव्या म्हणू लागते, ताई अगं. रम्या म्हणते, अरे तुम्ही दोन्ही मोठी भावंडं अशी एवढा समजूतदारपणा सुद्धा दाखवू नका, नाहीतर जगातील सगळे प्रॉब्लेम आताच सॉल्व्ह होतील, हो की नाही? आता सर्वजण हसू लागतात. तर रम्या म्हणू लागते, प्लीज आता मी एवढ्या मेहनतीने हा खेळ ठेवला आहे, त्यामुळे प्लीज नंदिनी आणि पार्थ तुम्ही नाही म्हणू नका. आता रम्याच्या विनंतीला मान देऊन चौघही हा खेळ खेळण्यासाठी तयार होतात. तर आता जीवा हात पुढे करत नंदिनीला म्हणतो, काय मग चकाचक बाई, साथ देशील ना मला? तर आता नंदिनी जीवाच्या हातात हात ठेवत म्हणते, शेवटच्या श्वासापर्यंत. आता जीवा आणि घरातील सर्वच जण खुश होतात. तर इकडे काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते, देशमुख हात पण सोडायचा नाही आणि साथ पण नाही. तर पार्थ आता काव्याच्या हातावर हात ठेवत काव्याला म्हणतो, 14 जन्म तुझी हात काय, साथही सोडणार नाही. आता मात्र रम्याचा चांगला चळफळाट होत असतो. आता रम्या लगेच स्पर्धेकडे वळते आणि म्हणू लागते, चला स्पर्धेला सुरुवात करूया. असं म्हणत रम्या काउंटिंग करते. या खेळाला सुरुवात झालेली असते. सर्वजण टाळ्या वाजवत या चौघांनाही प्रोत्साहन देत असतात, एकमेकांना आधार देत, एकमेकांना सावरत आता चौघही एक एक पाऊल पुढे टाकत असतात. तर इकडे रम्या म्हणू लागते, सॉरी पार्थ, मला हे करावं लागतंय. मला माहीत आहे तुलाही त्रास होणार, परंतु तू जर जिंकलास आणि काव्याला गजरा मारलास तर त्याचा त्रास मला होईल.
असं म्हणत रम्याने आता काव्याला त्रास व्हावा, तिच्या पायाला टोचावं आणि ती तिथेच पडावी यासाठी त्यांच्या पायाखाली दगड टाकलेले असतात आणि इकडे मात्र चौकही चालत असतात. आता काव्याचा काही लक्ष नसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या पार्थ, जीवा आणि नंदिनी चालत असतात आणि त्याचवेळी काव्याच्या पायाला ते दगड टोचतात आणि तिथं तोल जातो. आता पार्थचाही तोल जातो. तर इकडे काव्या खाली पडणार, परंतु त्याचवेळी नंदिनीने तिच्या हातात हात देत तिला सावरलेलं असतं. आता मात्र सर्वच जण घाबरून जातात. तर इकडे रम्या हे सगळं काही वसुवत्यांना सांगते आणि म्हणू लागते, मला आता कळून चुकलं आहे. त्या दोघांना हे दोघंच तोडू शकतात. त्यामुळे आता काव्य आणि पार्थ आपल्या नात्याला आपणच तोडणार आहेत. आता मात्र वसुवत्यांना रम्याचा डाव काहीच कळत नसतो. आता रम्याच्या मनात नक्की काय चालू आहे, तिच्या डोक्यात नक्की काय शिजत आहे, हे तर आपल्याला येणाऱ्या काही पुढील भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.